त्यात दोषी कोण? लोकप्रतिनिधी, प्रशासन की ठेकेदार? हे रस्ते तेवढ्या कॅपॅसिटीचे नसल्यामुळे वारंवार उखळत राहिले, खड्डे मोठ्यातले मोठे खड्डे होत राहिले. हे पाप कोणाच्या माथ्यावर? मागच्या काळात जे दुरुस्तीवर खर्च झालेला आहे तो खरंच म्हणजे एक संशोधनाचा विषय आहे. मला असं कळलं की ह्या रस्त्याला दुरुस्तीसाठी म्हणजे फक्त वाडा अंबाडी भिवंडी 79 कोटी रुपये खर्च करण्यात आला दुरुस्तीसाठी. 79 मीटर सुद्धा हा रस्ता कुठे चांगला नाहीये आजच्या स्थितीला. बरोबर. PWDच्या व्हिजिलन्स डिपार्टमेंटतर्फे ह्या दुरुस्तीचा खर्च कुठे कसा केला गेला, बिलं कशी काढली गेली, अशी सगळ्या प्रकारची जे व्हिजिलन्स आहे तो सक्षम यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे. म्हणजे दोषी जे आहेत त्याच्यावर कडक कारवाई केली. नमस्कार. देश प्रबोधन या आपल्या वैचारिक व्यासपीठावर सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण आता सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांचं या वैचारिक व्यासपीठावर स्वागत करतोय. सर, आम्ही वाडा, भिवंडी आणि मनोर हा जो रस्ता आहे ह्याच्यावर एक मालिका चालू केलेली आहे या रस्त्यावर. अच्छा. आपण डायरेक्ट मुद्द्यावर आलेलो आहोत. आम्ही अनेक लोकांना भेटलेलो आहोत, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. मुलाखती घेतल्यानंतर त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, म्हणजे आम्ही याच्यात दोषी कोण? लोकप्रतिनिधी, प्रशासन की ठेकेदार? या विषयावर जास्त मत बघतोय लोकांची. तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा आम्ही तुम्हाला भेटतोय, देश प्रबोधन म्हणून पण तुम्हाला भेटतोय, आणि तुम्ही नवनिर्वाचित आहात. हे पाप कोणाच्या माथ्यावर? तर आपली भूमिका काय असेल या रस्त्याबद्दल, ती भूमिका आपण देश प्रबोधन आणि लोकांना आपली भूमिका मांडावी. मला वाटतं खूप वर्षापासून मनोर, वाडा, भिवंडी हा रस्ता चर्चेत आहे आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते, खड्डेमय रस्ते, बरेचसे ॲक्सिडेंट्स, बरेचसे म्हणजे ॲक्सिडेंटमधले मृत्यू आणि नागरिकांचे होणारे हाल, त्या अनुषंगाने होणारे ट्रॅफिक आणि नकोसं वाटणारा प्रवास सामान्य जनांना. तर हे असे सगळे प्रश्न खूप वर्षापासून आपण बघतोय. परंतु या रस्त्याबाबत अनेक कंगोरे आहेत. म्हणजे कोणी एक यंत्रणा दोषी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण आधी हा रस्ता सुप्रीम कंपनीकडे होता. त्यांचं बरेचसे क्लॅशेस झाले, त्याचे डिपॉझिट न मिळाल्यामुळे किंवा कोर्टात केस असल्यामुळे हा रस्ताच मुळात स्टेट गव्हर्नमेंटकडे हँडओव्हर झालेला नव्हता. त्याच्यामध्ये जे काय पॅच आहेत जे फॉरेस्ट खात्यामध्ये येतात, म्हणजे कुडूस फाटा, कंचाड फाटाच्या इथला असेल, सापण्याजवळचा असेल, दोन्ही ब्रिज म्हणजे करंजपाड्याचा असेल किंवा सापण्याचा पालीचा ब्रिज असेल, आणि त्याच्या पुढे मागे फॉरेस्टची असलेली जमीन, आणि ह्या अनुषंगाने आणि कोर्टात केस चालू असल्यामुळे वर्षानुवर्ष हा प्रश्न रखडलेला होता आणि चिघळलेला होता. आणि त्याच्यामुळेच नागरिकांचा उद्रेक होणं साहजिकच होतं. बऱ्याचशा संघटनांनी खूप आंदोलनं केली, खूप पक्षांनी, सगळ्याच पक्षांनी, सत्ताधारी असू दे विरोधी असू दे, सगळ्यांनी याच्याबद्दल आंदोलनं केलेली आहेत. मला वाटतं 2 महिन्यापूर्वीच हा जो रस्ता आहे हा त्या कंपनीकडून स्टेट गव्हर्नमेंटकडे, स्टेट हायवेकडे हा वर्ग झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ही त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट आहे, कारण आता स्टेट गव्हर्नमेंट याच्यावर काम करू शकणार आहे. आणि त्याच्यामुळे मागच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपण बघितलं की या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब, जे पालकमंत्री सुद्धा आहेत, आणि निश्चितच माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिलदादा पाटील यांच्या माध्यमातून याचा पाठपुरावा झाला होता. आणि भिवंडी वाडा या पूर्ण रस्त्याचं सर्वेक्षण करून तो काँक्रिटीकरण करण्यात यावा यासाठी मंजुरी मिळवण्यात आली. आणि आता हे आपण बघतोय की 778 कोटींचं टेंडर हे निघालेलं आहे, ते एका कंपनीने सुद्धा लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ते मंजुरीसाठी राज्य सरकारकडे गेलेलं आहे. आता हे ज्यावेळेस मंजूर होऊन येईल त्यावेळेस ॲक्च्युली यंत्रणा ती काम करू शकेल. त्या अगोदर आपण बघितलं तर मुंबई अहमदाबाद हा हायवे, जो नॅशनल हायवे, याचं काम नॅशनल हायवेने सुरू केलं.
पावसाळा सुरू झाला आणि आपल्याकडे प्रचंड पाऊस पडतो आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये त्यांनी काम सुरू केलं. ती जी कंपनी होती त्या कंपनीतर्फे जे प्रिकॉशन्स घेण्यात यायला पाहिजे होते ते तेवढे घेतलेले नाहीत. म्हणजे ट्रॅफिक वॉर्डन असेल, डिवायडर्स असतील, लाईट बॅटन्स असतील किंवा जे आपण दिशादर्शक फलक म्हणतो असे असतील. त्यामुळे हायवे जाम व्हायला लागला. त्याचे जे सर्व्हिस रोड आहेत, जे नॅशनल हायवे एवढेच ॲक्च्युली स्ट्रॉंग पाहिजेत ते बनवलेले नव्हते आणि त्याच्यामुळे तिथे नॅशनल हायवे ट्रॅफिक जाम झाल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. आणि मग नॅशनल हायवेला पर्याय काय? तर नॅशनल हायवेला पर्याय ते ट्रॅफिक डायव्हर्ट करणं हा एक साधा सोपा पर्याय प्रशासनाने निवडला. आता याच्यामध्ये चारोटी मार्गे वळवणं किंवा मनोर वाडा या मार्गे वळवणं किंवा शिरसाट अंबाडी या मार्गे वळवणं किंवा चिंचोटी कामन या मार्गे वळवणं हे पर्याय उपलब्ध झाले. जरी उपलब्ध झाले तरी सुद्धा हे इंटरनल रोड्स आहेत, जरी स्टेट हायवे असले तरी सुद्धा हेवी व्हेकलसाठी ते योग्य नव्हते किंवा नाहीतच शक्यच नाही. आणि त्याच्यामुळे हे ट्रॅफिक वारंवार इकडे डायव्हर्ट झाल्यामुळे या रस्त्यांची सुद्धा जास्त प्रकारे दुरावस्था व्हायला लागली. निश्चितच गणेशोत्सव अगोदर किंवा इतर सणासुदीच्या अगोदर आम्ही सुद्धा प्रशासनाला सूचना दिल्या, आदेश दिले की खड्डे बुजवण्यात यावेत. परंतु आत्ता म्हणजे मागच्या आठवड्यापर्यंत आपल्याकडे पाऊस सुरू होता. निश्चितच यंत्रणा PWD यंत्रणेला सुद्धा ही अडचण येत होती की खड्डे भरणं किंवा मध्यंतरी पाऊस एवढा प्रचंड पडत होता की खड्डे सुद्धा भरायला वेळ नव्हता, चान्स नव्हता. पण तरीसुद्धा त्यांनी सुद्धा काम केलं आणि हेवी टू हेवी व्हेकल ह्या पूर्ण रोडवर जे मनोर वाडा भिवंडी या रोडवर गेल्यामुळे हे रस्ते त्या तेवढ्या कॅपॅसिटीचे नसल्यामुळे वारंवार उखळत राहिले, खड्डे मोठ्यातले मोठे खड्डे होत राहिले आणि प्रशासनाला सुद्धा काही त्याच्या तांत्रिक अडचणी येत राहिल्या. ह्या सगळ्या गोष्टीमुळे हा रस्ता जास्त चर्चित राहिलेला आहे. परंतु आता माझी चर्चा झाली, माननीय मंत्री महोदय चव्हाण साहेब यांच्यासुद्धा चर्चा झालेली आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा झालेली आहे. परवा दिवशी मला वाटतं आमदार शांताराम मोरे साहेब यांनी सुद्धा तिथे प्रत्यक्ष रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे. बरेचसे कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. ते टेंडर झालेलं आहे, कंपनीला लागलेलं आहे आणि मध्यंतरी काही ज्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या, ज्या अनगाव किंवा महापुली इकडे कॉन्क्रिटीकरणचे पॅच 03 मधून काहीतरी काम 03 मध्ये ते पॅच त्यांनी सुरू केलेले आहेत. तर त्या व्यतिरिक्त हा पूर्णच रस्ता टेंडर लागल्यानंतर पूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरण हा होणार आहे. फक्त माझी सगळ्यांना विनंती आहे नागरिकांना की निश्चितच आत्तापर्यंत तुम्ही खूप संयम दाखवलेला आहे, त्यामुळे तो संयम, ती सहनशीलता थोडीशी अजून काही काळ दाखवावी. रस्ते तेवढे तकलादू आहेत किंवा खड्डेमय आहेत, वाहन चालवताना बाईक स्वार किंवा इतरांनी जरा काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ॲक्सिडेंट्स कमीत कमी होतील. प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत. ज्या कंपन्यांना टेंडर लागलेलं आहे त्यांना सुद्धा सूचना देण्यासाठी मी सांगितलेलं की त्यांना टेंडर लागलेलंच आहे तर त्यांनी खड्डे आधी भरून घ्यावेत आणि मग हा रोड जो आहे तो मोटरेबल झाला पाहिजे, वाहनं चालवता आली पाहिजेत. जरी 100च्या स्पीडने नाही पण निदान 40च्या स्पीडने जरी चालवता आली पाहिजेत, ह्या दृष्टिकोनातून खड्डे भरले पाहिजेत. बाकी टेंडर प्रोसेस होत राहणार आहे. बाकी तर जिथे जिथे त्यांना मान्यता मिळेल की कुठे कुठे अधिक रोडचं काम सुरुवात करायचे तर तिथे त्यांनी काम सुरू करावं, पण अधिक खड्डे भरले पाहिजेत जेणेकरून सामान्य नागरिकांना, पेशंट किंवा इतर सगळ्यांना प्रवास करताना हा कमीत कमी त्रास व्हायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून प्रशासनाला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. साहेब, यालाच अनुसरून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो मला की आम्ही जेव्हा लोकांना भेटलो तेव्हा लोकांमधून आम्हाला असं कळलं की ह्या रस्त्याला दुरुस्तीसाठी म्हणजे फक्त वाडा अंबाडी भिवंडी 79 कोटी रुपये खर्च करण्यात आला दुरुस्तीसाठी. 79 मीटर सुद्धा हा रस्ता कुठे चांगला नाहीये आजच्या स्थितीला. बरोबर. तर आज पुन्हा हे 778 कोटी आले आणि परत तो रस्ता तसाच राहिला. लोकांचा थेट आरोप आहे की लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे आणि टक्केवारीमुळे
हे रस्ते खराब होतात आणि त्याची क्वालिटी राहत नाही. याच्याबद्दल आपण जनतेला किंवा प्रशासनाला काय आव्हान करा? मागच्या काळात जे दुरुस्तीवर खर्च झालेला आहे तो खरंच म्हणजे एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे याची तपासणी झाली पाहिजे. PWDच्या व्हिजिलन्स डिपार्टमेंटतर्फे ह्या दुरुस्तीचा खर्च कुठे कसा खर्च केला गेला, त्याची बिलं कशी काढली गेली, अशी सगळ्या प्रकारची जे व्हिजिलन्स आहे तो सक्षम यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे आणि दोषी जे असतील त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. राहिला प्रश्न आता 778 कोटींचं जे कॉन्क्रिटीकरण आहे हे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर दिसणार आहे. बरं. कॉन्क्रिटीकरण होताना दिसणार आहे. खड्डे जे दुरुस्तीचा जो टेंडर निघाला असेल किंवा जो खर्च झाला असेल तो आपल्याला दिसत नाही. कुठे खड्डे भरतात, कुठे खड्डे नाही भरत, आणि प्रशासन काय करतं किंवा कशी बिलं काढतात ते आपल्याला समजत नाही. परंतु 778 कोटी मात्र निश्चितच ते चांगल्या प्रकारे वापरले जाणार. हा पूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरण होताना दिसणार आहे आणि मागील काळामध्ये या रस्त्यावर जो काय खर्च झाला असेल, दुरुस्तीवर खर्च झाला असेल, त्याच्यासाठी डिपार्टमेंटने निष्पक्षपणे चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. सर, जेव्हा रस्त्याचं काम चालू असतं तेव्हा आम्ही स्वतः देशप्रबोधन फिरतोय, तर मला असं वाटतं साहेब की हा रस्त्याचं काम चालू असताना प्रत्येक ठिकाणी सरकारी अधिकारी हजर असला पाहिजे, म्हणजे इंजिनियर हजर असले पाहिजे. हे कुठंच दिसत नाही. आपण या क्षेत्रातले आपले स्वर्गवासी सौरासाहेब हे इथले नेतृत्व केलेलं आहे. तुमचा संबंध ठाणे आणि पालघरशी पूर्णपणे आहे. तुम्ही भूमिपुत्र आहात इथले. तर आपण प्रशासनाला हे धारेवर धरलं पाहिजे की तुमचा इंजिनियर असला पाहिजे. असं तुम्ही त्याच्यासाठी काय कराल अशी एक तुम्हाला नाही, विनंती. निश्चितच हे तुमच्या सूचना अतिशय योग्य आहे. प्रशासनातर्फे इंजिनियर हा तिथे अवेलेबल असलाच पाहिजे आणि त्याच्या देखरेखीखाली तो रोड झाला पाहिजे. मला असं वाटतं आपण देशप्रबोधनतर्फे कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना काय आव्हान कराल क्वालिटीसाठी? आव्हान मी एवढंच करेन की देशप्रबोधन तर्फे जी चळवळ उभी केली जाते ती स्तुत्य आहे आणि सगळ्या नागरिकांना सुद्धा अतिशय योग्य दिशादर्शक अशी राहणार आहे. नागरिकांनी सुद्धा त्यांना साथ द्यावी. आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत. जिथे जिथे क्वालिटी मॅटर ठरणार आहे तिथे नक्कीच आम्ही सुद्धा नागरिकांसोबत असणार आहे. आमची सुद्धा हीच भूमिका आहे की हा रोड चांगल्या दर्जाचा झाला पाहिजे, जेणेकरून कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर पुढची 20 ते 25 वर्ष जसं ज्याप्रमाणे कंचाड फाटा ते खानिवली हा रोड झालेला आहे खूप चांगला. तर त्याच पद्धतीने भिवंडी वाडा मनोर हा रोड झाला पाहिजे. निश्चितच नजीकच्या काळामध्ये टेंडर होऊन कंपनी काम सुरू करेल. काही कालावधीसाठी आपल्याला थोडंसं संयम बाळगावं, थोडं सहनशीलता ठेवावी. निश्चितच येणाऱ्या वर्षा दीड वर्षामध्ये हा रोड झालेला दिसेल. त्यामुळे सगळ्या नागरिकांना मी विनंती करतो की थोडं सहनशीलता दाखवून आपण सुद्धा या रोडसाठी सहकार्य करावं आणि रोड चांगल्या क्वालिटीचा होईल ह्याकरिता आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे. आणि जिथे जिथे आपल्याला असं वाटेल का हा रोड निकृष्ट होतोय तिथे तिथे आपण निश्चितच प्रशासनाला धारेवर धरू. मी तुमच्यासोबत आहे. धन्यवाद. तरी आज आपल्याला आपले खासदार, लोकप्रिय खासदार जे नवनिर्वाचित आहात त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचा दृष्टिक्षेप जो आहे या मतदारसंघाबद्दल, रस्त्यांबद्दल हा आपण आज बघतोय. पुन्हा आपण त्यांना या पालघर लोकसभेसाठी व ठाणे जिल्ह्यासाठी त्यांना आपण भेटणारच आहोत. साहेब, जाता जाता तुम्हाला एक विनंती होती की मी वज्रेश्वरीचा माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच आहे. वज्रेश्वरी गणेशपुरी आकलोली हे तीर्थक्षेत्रीय पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्रामध्ये याला क वर्गाचा दर्जा आहे. साहेब, आजच्या परिस्थितीमध्ये आज जे भाविक इथे भेट देतात त्यासाठी तो ब वर्गामध्ये आला पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या इथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात आहे, पण केंद्र शासनाच्या केंद्रीय विकास आराखडा जो पर्यटन स्थळांसंदर्भात असतो याबद्दल आपण तो केंद्रीय स्थळावर यावा आणि केंद्रीय विकास आराखड्यात यावा यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मी विनंती करते व ब वर्गाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. आपलं प्रशासन, आपण तिथे आहात, खासदार सत्ताधारी पक्षाचे आहात, तर ती विनंती तुम्हाला करतो. तुम्ही बघितलं असेल की पार्लमेंटमध्ये आता नजीकच्या काळामध्ये जे काही मी प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न घेतला होता मी पर्यटनाचा. कोण बघितलं असेल त्याच्यामध्ये वज्रेश्वरी देवीचा सुद्धा उल्लेख केला होता. आणि त्यामुळे माझ्या अजेंडावर ठाणे असेल का पूर्वीचा ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या बाबतीत
म्हणजे धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, हा. सागरिक असेल, सगळ्या प्रकारचं प्रचंड पोटेन्शियल हे पर्यटनामध्ये आहे. बर. आणि त्याच्यामुळे माझा प्रयत्न आहे की पर्यटनाच्या माध्यमातून इतर इंडस्ट्री किंवा ॲग्रिकल्चर ह्या माध्यमातून डेव्हलपमेंट झालं पाहिजे, परंतु पर्यटनाच्या बाबतीत अमर्याद संधी ह्या ठाणे जिल्ह्यात आणि पालघर जिल्ह्यामध्ये आहेत. कारण तेवढे तीर्थक्षेत्र आहेत, तेवढे प्रेक्षणीय स्पॉट्स आहेत, ते जर आपण डेव्हलप केले तर निश्चितच आपल्या नागरिकांना तेवढा रोजगार मिळणार आहे, तेवढा स्वयंरोजगार तयार करता येणार आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून माझ्या निश्चित अजेंड्यावर तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळं ही आहेतच. आणि पर्यटन खूप मोठं माध्यम आपल्या जिल्ह्यांच्या विकासासाठी होऊ शकतं, हे निश्चित आहे. तुमची सूचना अतिशय योग्य आहे. केंद्रीय स्तरावर ज्या काही पाठपुरावा करायचा लागेल तो नक्कीच मी करेन. आणि आपल्या परिसरातील जी काही तीर्थक्षेत्र आहेत ती त्यांचा दर्जा वाढला पाहिजे, त्यांचं क पण ब मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून निश्चित मी प्रयत्न करेन. धन्यवाद. आपल्याला माहिती आहे की कुठलेही तीर्थस्थळ आणि पर्यटन स्थळ हे तिथल्या दळणवळणाच्या साधनांवर अवलंबून असतं. म्हणजेच आपण हा रस्ता होणे किती गरजेचं आहे, कारण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेली ही पर्यटन स्थळं आहेत, ती जास्तीत जास्त डेव्हलप होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. देश प्रबोधनतर्फे डॉक्टर हेमंत विष्णू सवरा खासदार यांचं आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो आणि धन्यवाद.